तर तिकडे मुंबईत जास्त पाऊस पडतो त्याला बीएमसी जबाबदार कशी असा सवाल उद्धव ठाकरेंनी टीका करणाऱ्यांवर केलाय। आरजे मलिष्कानं पालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत मुंबईत तुला बीएमसीवर भरोसा नाही का हे गाणं यूट्यूबवर टाकलं होतं आणि रातोरात हे गाणं लोकप्रिय देखील झालं होतं। मात्र या गाण्यातून पालिकेवरती टीकेची झोड उठवणाऱ्यांना पालिका जबाबदार कशी असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। संपूर्ण पावसाळ्यात मुंबईला सुरळीत ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। मुलुंडमध्ये कालिदास नाट्य मंदिराचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। एक गोष्ट नक्की आहे की मुंबई महापालिका ही मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की मुंबई महापालिका ही टीकेचा धनी असते नेहमी। काय जरा कुठे काय जरा कुठ की महापालिका काय करते का, अरे पाऊस जोरात पडतो त्याने महापालिका काय करणार। पण आज सुद्धा मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे। आता पाऊस कुठे नुकता सुरू झाला म्हणजे जास्त काही समाधान मी व्यक्त करण्याचं धाडस करत नाही, पण मला खात्री आहे जरी धाडस केलं तरी संपूर्ण पावसाळा हा कुठेही पाण्याची तुंबातुंबी न होताच मुंबईकरांना अनुभवायला येईल याचा मला विश्वास आहे। याचं कारण त्याचं काम केलेलं आहे। गदारोळ उठवणं ठीक आहे, हो याच्यामध्ये घोटाळा त्याच्यामध्ये घोटाळा, पण आता कुठे घोटाळे बस सगळे गेले। ज्या काही आपण बातम्या पाहतो की कुठे कुठे नद्या फुगलेल्या आहेत, शहरं तुंबलेली आहेत आणि विशेष म्हणजे इतर जी काही शहरं आहेत ती समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आहेत आणि माझी मुंबई ही तर अनेक ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहे। अशी सुद्धा मुंबईचे काही भूभाग आहेत की जिकडे आपण काहीच करू शकत नाही। आणि जो काही आपल्याला अनुभव आला 2005 साली त्याच्यानंतर जे आपले डोळे उघडले आपल्याला कल्पनाच नव्हती। आपण पूर्वापार जे काय आपलं वैभव काय करायचं काय नाही, पूर्वापार जे चालत त्याला वैभव मानायचं आणि पुढे न्यायचं। ब्रिटिशकालीन जी काय पाणी वाहून नेण्याची गटार योजना होती त्याच्यात सुद्धा सांडपाणी वेगळं आणि पावसाचं पाणी वेगळं त्याच्यावरच चाललं होतं। आणि मग जो 2005 साली पाऊस पडला तो पाऊस आधी मला नाही वाटत तरी आपण अनुभवला होता आणि जी मुंबई तुंबली त्याच्यात अनेकांचे जीव गेले। पण करायचं काय, पाणी काही वेळेला असं होतं की पाऊस पडत असताना तुफान पाऊस पडतोय, भरतीच्या लाटा उसळतायत, म्हणजे मुंबईतनं पाणी जे समुद्रात फेकायला पाहिजे उलट समुद्रातलं पाणी मुंबईत घुसतं आणि मग तिथे पंपिंग स्टेशन सुरू केली। अनेक त्याच्यात सुद्धा अनुभव आले। मागे 1-2 वर्षापूर्वी आपण पंपिंग स्टेशनचं उद्घाटन ते लोकार्पण केलं आणि पाऊस सुरू झाला आणि लोकांनी पुन्हा आपल्यावरती टीका केली की तुम्ही पंपिंग स्टेशन केलं त्याचा काय उपयोग झाला। नेमकं झालं असं की पहिल्या पावसात जे काही कचरा बिचरा वाहून येतो त्याच्यात जो एक मोठा धोंडा आला आणि त्या झडपेमध्येच अडकला। करणार काय, ती झडप बंदच होईल म्हणजे पाणी आत यायचं ते येतच आहे। आणि मग त्यावेळेला सुद्धा तो पाऊस थोडा उसरल्यानंतर महापालिकेच्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी जीवावरती उजारून ते खाली जाऊन ते सगळं काढलं सोडवलं आणि मग ते पंपिंग स्टेशन सुरू झालं। या गोष्टी कोणाला आपल्याला कळतच नाही की काय महापालिका काय करते।